भारतात सर्वात जास्त दिवस उपोषण करणारे 10 लोक। मित्रांनो, भारताच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा न्याय, हक्क आणि सत्यासाठी लोकांनी शांततापूर्ण पण तितक्याच प्रभावीपणे उपोषण या मार्गाचा अवलंब केला। आज आपण अशाच काही महान आणि जिद्दी व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता अनेक दिवस अन्नाचा त्याग करून आपला लढा उभा केला। अशातच आज आपण भारतात सर्वात जास्त दिवस उपोषण करणारे 10 लोक कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, अण्णा हजारे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशात मजबूत जनलोकपाल विधेयक लागू व्हावे यासाठी 16 ऑगस्ट 2011 रोजी दिल्लीत ऐतिहासिक उपोषण सुरू केले। संपूर्ण देशाला रस्त्यावर उतरवणारे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे हे उपोषण 28 ऑगस्ट 2011 पर्यंत म्हणजेच एकूण 13 दिवस चालले होते। नंबर 9, सोनम वांगचुक। लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांनी लडाखच्या पर्यावरणाचे रक्षण आणि स्थानिक हक्कासाठी उपोषणास सुरुवात केली होती। त्यांनी सलग 20 दिवस अन्नत्याग करून आपला लढा उभा केला होता। नंबर 8, मेधा पाटकर। प्रख्यात समाजसेविक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी धरणग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी मागणी केली होती। मागणीसाठी 28 मार्च ते 17 एप्रिल 2006 या कालावधीत सलग 20 दिवस उपोषण केले होते। नंबर 7, महात्मा गांधी। भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा उपोषणाचा हत्यार म्हणून वापर केला। यापैकी एक महत्त्वाचे उपोषण त्यांनी 8 मे ते 29 मे 1933 या काळात केले होते। अस्पृश्यतेविरुद्ध आणि आत्मशुद्धीकरणासाठी केलेले हे उपोषण एकूण 21 दिवस चालले होते। नंबर 6, ममता बॅनर्जी। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिंगूर येथील शेतकरी आणि भूसंपादनाच्या प्रश्नावर 4 डिसेंबर 2006 रोजी उपोषणास सुरुवात केली होती। त्यांचा हा संघर्ष 29 डिसेंबर 2006 पर्यंत चालला, ज्यामध्ये त्यांनी सलग 25 दिवस अन्नत्याग केला होता। नंबर 5, पोती श्रीरामुल्लू। स्वतंत्र आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी पोती श्रीरामुल्लू यांनी 19 ऑक्टोबर 1952 रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली। त्यांचे हे उपोषण सलग 58 दिवस म्हणजेच 15 डिसेंबर 1952 पर्यंत चालले। त्यांच्या या बलिदानामुळेच पुढे भाषिक तत्वावर राज्यांची पुनर्रचना होण्यास गती मिळाली। नंबर 4, जतींद्रनाथ दास। महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी जतींद्रनाथ दास म्हणजेच जतीन दास यांनी लाहोर तुरुंगात राजकीय कैद्यांना युरोपियन कैद्यासमान अधिकार मिळावेत म्हणून 13 जुलै 1929 रोजी ऐतिहासिक आमरण उपोषण केले होते, जे सलग 63 दिवस चालले। उपोषणादरम्यान 13 सप्टेंबर 1929 रोजी त्यांनी देशासाठी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली। नंबर 3, स्वामी निगमानंद। गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणि तिच्या खोऱ्यातील बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी स्वामी निगमानंद यांनी 29 फेब्रुवारी 2011 रोजी उपोषणास सुरुवात केली। त्यांचे हे उपोषण 13 जून 2011 पर्यंत सलग 115 दिवस चालले होते। नंबर 2, भगतसिंग। भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांनी ब्रिटिश राजवटीत तुरुंगात असताना राजकीय कैद्यांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविरुद्ध आवाज उठवला होता। त्यांनी 15 जून 1929 रोजी सुरू केलेले हे ऐतिहासिक उपोषण 5 ऑक्टोबर 1929 पर्यंत म्हणजेच सलग 116 दिवस चालले होते। नंबर 1, इरोम शर्मिला। या यादीत सर्वात प्रदीर्घ काळ उपोषण करण्याचा विक्रम मणिपूरच्या आयर्न लेडी इरोम शर्मिला यांच्या नावावर आहे। त्यांनी सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा हटवण्याच्या मागणीसाठी 2 नोव्हेंबर 2000 रोजी आपले उपोषण सुरू केले आणि ते तब्बल 16 वर्षानंतर म्हणजेच 9 ऑगस्ट 2016 रोजी संपवले। हे जगातील सर्वात प्रदीर्घ उपोषण मानले जाते। तर मित्रांनो, हे होते भारतातील काही प्रमुख व्यक्ती ज्यांनी आपल्या ध्येयासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी प्रदीर्घ काळ उपोषण केले। या सर्वांचा संघर्ष आपल्याला आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।